नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी भेटतोय ना. पण आज तुमच्याशी बोलताना अतिशय आनंद होतोय. या 15-20 दिवसात नवीन चॅनल बनवण्याच्या कामात बिझी होते, म्हणून तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्सना रिप्लाय देता आला नाही. त्यासाठी आधी मनापासून सॉरी. शिवाय काय करावं, कसं करावं हे माझंच नीट ठरत नव्हतं, त्यामुळे काय रिप्लाय द्यावा हे सुद्धा कळत नव्हतं. पण आता गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या आहेत आणि कथास्तू ते मनकथास्तू असा प्रवास सुरू झालाय. मनकथास्तू चॅनल सुरू झालेला आहे. त्यावर एक कथासुद्धा अपलोड केली आहे. त्याची लिंक मी खाली कमेंट सेक्शनमध्ये देतच आहे. तेव्हा लगेचच त्या लिंकवर क्लिक करून कथा तर ऐकाच, त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा. लाईक, शेअर, कमेंट करायचंच आहे. हे आता तुम्हाला वेगळं सांगायला नको. ती माझी विनंती समजा, प्रेमळ आग्रह समजा. कथास्तू सारखंच मनकथास्तूवर सुद्धा तुमचे आशीर्वाद कायम असू देत. बऱ्याच दिवसांनी बोलायची संधी मिळते, म्हणून कथेव्यतिरिक्त थोड्या अतिरिक्त गप्पा मारणार आहे. सगळ्यात आधी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. खरं तर कथास्तू चॅनल डिमॉनिटाईज झालं तेव्हा मी थोडीशी नर्वस झाले होते, पण तुम्हा सगळ्यांच्या कमेंटमुळे पुन्हा उभारी आली. खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कथास्तूवरच्या कथा डिलीट कराव्या लागणार याचं माझ्या इतकं तुम्हालाही दुःख झालं हे तुमच्या कमेंटमधून कळलं. पण आता सध्या त्याला पर्याय नाही. काहींनी असंही विचारलं होतं की त्या कथा डाउनलोड करता येतील का, पण माझ्या मते चॅनलवरून कथा डिलीट झाल्या की तुमच्या डाउनलोडमध्ये सुद्धा त्या दाखवणार नाही. खरं सांगू का, या सगळ्या तांत्रिक गोष्टींबद्दल माझं ज्ञान थोडं कमीच आहे, त्यामुळे त्या बाबतीत मी विशेष मार्गदर्शन करू शकणार नाही. असो, पण आता नव्याने सुरुवात करायची आहे. मनकथास्तूवर छान छान कथा कादंबरी येत राहणारच आहे. तेव्हा मनकथास्तूला तुम्ही सबस्क्राईब करा, पण त्याचबरोबर कथास्तूवरून सुद्धा अनसबस्क्राईब होऊ नका. कारण कथास्तू चॅनल रिवाईव्ह होऊ शकलं तर आपण कथास्तू सुद्धा पुढे चालू ठेवणारच आहोत. साधारण ऑगस्टपर्यंत कथास्तूबद्दल निर्णय घेता येईल. आज चॅनलवर आले, कथा कादंबरी काहीच वाचणार नाही म्हणून मलाच चुकल्यासारखं वाटतंय. कथा कादंबरी नाही, पण एक मीच लिहिलेली कविता मात्र सादर करते. खरं सांगू का, तशा फार कविता लिहायला जमत नाहीत मला, पण सध्या गोड मानून घ्या. कवितेतलं संभाषण 2 मित्रांमधलं आहे. मित्र आणि त्याच्या प्रेयसीमध्ये मध्यस्थी करता करता दुसरा मित्र त्याच्या प्रेयसीवरच्या प्रेमात पडतो, असं काहीसं वर्णन आहे. सो कविता ऐका, एन्जॉय करा. कवितेचं नाव आहे त्रयस्थ. तुला तिच्यासाठी रडताना पाहिलं, तिच्यासाठी तिच्या सवे हसतानाही पाहिलं. आसू लपवून पापण्यात ओठात आणून हसू, तिच्यासाठीच फक्त जगतानाही पाहिलं. प्रेम करताना तिच्यावर तू हातचे नाहीच काही राखले, प्रेम करताना तिच्यावर तू हातचे नाहीच काही राखले. गुलाब पर्ण देऊन तिला काटे मात्र तुझ्या हृदयातच झाकले. तिचे सौंदर्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, तिचे सौंदर्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. तिच्या डोळ्यात पण मी वेगळेच प्रश्न पाहिले. उत्तर शोधताना अश्रुत तिच्या वाटलं तू दिसशील, उत्तर शोधताना अश्रुत तिच्या वाटलं तू दिसशील. पण तुला वगळून डोळ्यात तिच्या माझेच मला प्रतिबिंब दिसले. खरं सांगू मित्रा, तिच्या स्पर्शात ना माझी ऊब आहे. मैत्रीच्या नात्याने फक्त त्याला झाकोळले आहे. खरं सांगू मित्रा, तिच्या स्पर्शात ना माझीच ऊब आहे. मैत्रीच्या नात्याने फक्त त्याला झाकोळलेले आहे. पण हे तुला कसे सांगावे समजलेच नाही. त्रिकोणातले 3 बिंदू कुणाचेच कधी साधले नाही. धरती आणि आकाशाच्या मिलनात आजवर क्षितिज त्रयस्थच राहिले. धरती आणि आकाशाच्या मिलनात आजवर क्षितिज त्रयस्थच राहिले. अरे पण हळूच त्याला एकदा कळले रे, तेच धरतीच्या प्रेमात पडले, तेच धरतीच्या प्रेमात पडले. कशी वाटली कविता कमेंट करून कळवा. पण आधी मनकथास्तूला जरूर भेट द्या आणि तिथे सबस्क्राईब करा. चला आता काही दिवस मनकथास्तूवर भेटूया.